विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर कैलास महाले, सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ललित साहित्य व ललितेतर साहित्य यातील फरक लक्षात घेणार आहोत. विषयाच्या गाभ्याला स्पर्श करण्यापूर्वी साहित्य या शब्दाचा अर्थ आणि व्याप्ती जाणून घेऊया. मित्रहो, साहित्य या शब्दाचा व्यावहारिक अर्थ सामग्री असा आहे. उदाहरणार्थ, स्वयंपाकाचे साहित्य, परीक्षेचे साहित्य, पूजेचे साहित्य, शेतीचे साहित्य इत्यादी शब्दप्रयोग व्यवहारामध्ये आपण नेहमी करत असतो. साहित्य हा शब्द एकच विशिष्ट अर्थ सांगतो, तो म्हणजे लेखन. या लेखनाच्या संदर्भातही साहित्य ही संज्ञा मोठी समावेशक आहे. वाङ्मय अशी आणखी एक संज्ञा साहित्याला पर्याय म्हणून वापरली जाते. तीही अशीच व्यापक आणि समावेशक असल्याचे दिसते. जे जे वाणीमय ते ते वाङ्मय, तसेच जे जे लिखित ते साहित्य, अशी या अर्थाची व्यापकता दोन्ही संज्ञांच्या बाबतीत बघायला मिळते. पण या दोन्ही संज्ञा सर्वच लेखनाला लावता येत नाही. शिवाय लेखन म्हणजे साहित्य असे म्हटले तर जन्मकुंडली, पंचांग, औषधोपचाराच्या टिप्पणी इत्यादी लेखन हे लेखनच असले तरी त्याला साहित्य म्हणत नाही. कारण तिथे विशिष्ट वस्तुस्थिती सांगणारी शब्दांची साधलेली फक्त जुळणी असते. कोणताही वेगळा अभिप्राय त्याद्वारा व्यक्त केला जात नसतो, म्हणून त्याला साहित्य म्हणत नाही. शिवाय साहित्य म्हणून जे ओळखले जाते तेही एकाच स्वरूपाचे नसते. म्हणजे वि. स. खांडेकर यांची क्रोंचवध ही कादंबरी, राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला हे नाटक, चि. जोशी यांचे चिमणरावांचे चऱ्हाट हे विनोदी लेखन, गंगाधर गाडगिळांच्या कथा, पाध्ये टिकेकर यांचे आजकालचा महाराष्ट्र, न. चि. केळकर यांचे मराठे व इंग्रज ही सर्व पुस्तके साहित्य या संज्ञेनेच ओळखली जात असली तरी यातील पहिली 4 व शेवटची 2 परस्पराहून वेगळे आहे. या वेगळेपणाच्या जाणीवेतूनच साहित्याच्या 2 वर्गातील सीमारेषा आखल्या गेल्या आहेत. यातील पहिला वर्ग आहे ललित साहित्य, ज्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र, ललित गद्य इत्यादी साहित्य प्रकारांचा समावेश होतो. आणि दुसरा वर्ग आहे ललितेतर साहित्य किंवा शास्त्रीय साहित्याचा. यामध्ये इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा समावेश होतो. या दोहोंमधला फरक या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हा फरक लक्षात घेता येऊ शकतो. ललित साहित्य हे वाचकांच्या भावनांना आवाहन करतं. भावनांचे आरोह अवरोह ललित साहित्यामध्ये टिपले जातात, तर ललितेतर साहित्य हे वाचकांच्या विचारांना आवाहन करतं. म्हणजे इथं सर्व भर हा ज्ञानात्मक अशा विचारांच्या सुसंगत आणि सुस्पष्ट मांडणीवर असतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा. लेखन प्रकाराच्या दृष्टिकोनातूनही आपल्याला ललित साहित्य आणि ललितेतर साहित्यातील फरक समजावून घेता येईल. कविता, कथा, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र, ललित गद्य हे ललित साहित्याचे प्रकार आहे. त्यामध्येही जर काव्य घेतलं तर काव्याचे भावगीत, नाट्यकाव्य, खंडकाव्य, सुनीत, कथाकाव्य असे उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ललितेतर साहित्याचे मात्र स्फुट निबंधपर आणि दीर्घ ग्रंथपर असे 2च प्रकार संभवतात. म्हणजे वैचित्र्य आणि वैविध्य या दृष्टीने ललित साहित्य ही व्यापक संज्ञा आहे, हे या ठिकाणी लक्षात येते. या संदर्भाने काही समीक्षकांच्या भूमिका लक्षात घेणे ही आवश्यक आहे.
राजशेखर या प्राचीन संस्कृत समीक्षकाने साहित्याचे हे वर्गीकरण अत्यंत उत्तमरित्या मांडलेले. त्याने वस्तू निबंधन आणि प्रतिभास निबंधन असे साहित्याचे 2 प्रकार सांगितले आहेत. त्यांच्या मते वस्तू निबंधन म्हणजे असे साहित्य की ज्यात वस्तूचे विषयाचे यथातथ्य जसेच्या तसे वर्णन येते. वर्ण्य वस्तू विषय यावर हे लेखन केंद्रित असते आणि या लेखनामध्ये वाच्यार्थाला महत्त्व प्राप्त झालेले असते. प्रतिभास निबंधनामध्ये वस्तूचे विषयाचे जसेच्या तसे वर्णन येत नाही. कवीच्या चमत्कृतीपूर्ण प्रतीचं महत्त्व त्या ठिकाणी अधिक असते आणि इथं जाणवतो तो कवीचा प्रतिभास, म्हणून इथे वाचकांच्या लक्षात येतो तो काव्यार्थ. वस्तुविषयाचं दर्शन नाही तर त्यावरील कवीचा संस्कार हा फार महत्त्वाचा ठरतो, असं राजशेखर यांनी म्हटलेलं आहे. इतर काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हा फरक अधिक विस्ताराने लक्षात घेता येऊ शकतो. ललित साहित्यात सत्यावर कवी प्रतिभेचे संस्कार होतात व ते सौंदर्यपूर्ण बनतं. म्हणजे राजशेखर यांच्या मते प्रतिभास निबंधनाची प्रतीती अशा पद्धतीने होते. तर ललितेतर साहित्यामध्ये जीवनातील अनुभवाद्वारे जाणवलेलं जे गाळीव सत्य आहे ते जसंच्या तसं येतं, म्हणून ते वस्तू निबंधन ठरतं. या दृष्टीने सूचकता आणि अनेकार्थतेला ललित साहित्यामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं असतं. तर सूचकता अनेकार्थता या गोष्टी ललितेतर साहित्यामध्ये वर्ज्य ठरतात. आता या दृष्टीने केशवसुतांची सामाजिक कविता, हरिभाऊंची सामाजिक कादंबरी ही प्रतिभास निबंधनाची उदाहरणं ठरतात आणि आगरकरांचे सामाजिक सुधारणापर तात्विक लेखन हे वस्तुनिबंधन ठरतं. पाश्चात्य साहित्य मीमांसेनेही या संदर्भात केलेलं जे वर्गीकरण आहे ते महत्त्वाचं आहे. इमोटिव्ह एलिमेंट म्हणजे भावनात्मक घटक आणि थॉट एलिमेंट वैचारिक घटक अशा आधारे पाश्चात्य साहित्य मीमांसेने हे वर्गीकरण केलेलं आहे आणि हे करताना वाचकांच्या मनावर होणारे परिणाम प्रामुख्याने लक्षात घेतलेले आहे. या आधारे आपल्याला असं म्हणता येईल की जिथे विचार हाच घटक प्रामुख्याने जाणवतो ते ललितेतर साहित्य आणि जिथे भावना हा घटक प्रामुख्याने जाणवतो ते ललित साहित्य. वाल कुलकर्णी यांची ही भूमिका फार महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणतात की मूलतः व्यक्तिनिष्ठ, भावप्रेरित, कल्पना प्रतिभानिर्मित, वैशिष्ट्यपूर्ण असतं ते ललित साहित्य आणि मूलतः वस्तुनिष्ठ, बुद्धिप्रेरित, तर्क अनुमानावर भर देणारं असतं ते ललितेतर साहित्य. ललित साहित्य हे सुसंघटन असणारं, ज्याच्या आशयाची नेमकी अटकळ बांधता येत नाही असं साहित्य असतं. तर ललितेतर साहित्य हे आविष्काराबाबत ठराविक साचा असणारं आणि ज्याची अटकळ बांधता येईल अशी आशयरूपी सिद्धांताची अवस्थांतरी असणारे साहित्य असते, असे वाल कुलकर्णी म्हणतात. या संदर्भाने त्यांनी बालकवींची फुलराणी आणि जगदीशचंद्र बोस यांचा वनस्पतीच्या सजीवत्वाबद्दलचा जो सिद्धांत आहे त्याचं उदाहरण दिलेलं आहे. त्यांच्या मते या दोन्हींचे वाचकांच्या मनावर होणारे जे संस्कार आहेत ते संस्कार भिन्न आहेत. शिवाय ललित साहित्याच्या बाबतीत लेखक आणि वाचक यांची काही लौकिक किंवा व्यावहारिक पूर्वतयारी असण्याची आवश्यकता नसते, म्हणजे शिक्षण, काव्यशास्त्राचा परिचय इत्यादी. पण ललितेतर साहित्याच्या बाबतीत लेखक व वाचक यांची त्या त्या विषयाच्या बाबतीत काही पूर्वतयारी ही असावीच लागते. या अर्थशास्त्राचा किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास असल्याशिवाय त्या त्या शास्त्राशी संबंधित असे लेखन लेखक करू शकणार नाही आणि वाचक समजून घेऊ शकणार नाही. जगदीशचंद्रांचा सिद्धांत उभा करायला आणि समजून घ्यायला मुळात वनस्पतीशास्त्र थोडंफार ठाऊक असायला हवं. मात्र फुलराणीच्या बाबतीत त्याची जरुरी नाही, अशी ही वालंची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आत्माविष्कारामुळे ललित साहित्य हे लेखक सापेक्ष असते, तर ललितेतर साहित्य हे विषय सापेक्ष बनते. जे शास्त्रीय सत्याला बाध येणार नाही अशा तर्कशुद्ध मांडणीमुळं हे लेखन जे आहे, जे ललितेतर साहित्य हे एकेरी होते. ललित साहित्यामध्ये व्यक्तिमनाला भावलेल्या कलात्मक सत्याचा आविष्कार आपल्याला अनुभवायला मिळतो. तर
ज्ञानात्मक अनुभव, सत्याचा आविष्कार हा ललितेतर साहित्याचा हेतू ठरतो. ललित साहित्यामध्ये सत्याभासाला महत्त्व असतं, तर ललितेतर साहित्यामध्ये सत्याला महत्त्व असतं. आता ललित साहित्याच्या बाबतीत सत्याभासाचं हे जे सूत्र आहे ते विंचेस्टर या आंग्ल समीक्षकाने आग्रहाने मांडलेलं आहे. आपल्याकडे मराठीमध्ये ह.ना. आपटे यांनी विदग्ध साहित्य या निबंधामध्ये धनगराच्या गोष्टीने हा विचार मार्मिकरित्या स्पष्ट केलेला आहे. जत्रेत नकलाकाराने तोंडाने बकरीच्या पिलाचा काढलेला आवाज हा खरा आणि धनगराने घोंगडीत लपवलेल्या पिलाकरवी काढलेला आवाज खोटा, असे ही कथा सांगते. साहित्याच्या बाबतीतही हेच आहे. वाचकांना सत्य नको असते, सत्यभास हवा असतो. अशा पद्धतीने ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य यातील फरक लक्षात घेत असताना आपण ललित साहित्याचे विविध विशेष जे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न मित्रहो या ठिकाणी केलेला आहे. अखेरीस डॉक्टर वीणा ढवळे यांच्या एका वाक्याचा संदर्भ लक्षात घेऊन आपण या मुद्द्याचा शेवट करणार आहोत. ते असं म्हणतात की मूळ लेखनाचा जो तत्कालिक संदर्भ असेल तो त्या लेखकाचे स्फूर्तिस्थान असलेले सर्व प्रसंग, घटना, व्यक्ती वगैरे विशेषशे विचारात न घेता सुद्धा जे लेखन वाचावेसे वाटते ते वाङ्मय. आणि या दृष्टिकोनातून डॉक्टर ढवळे यांनी गरजा जय जयकार या कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कवितेचं आणि गोविंद बल्लाळ देवल यांच्या शारदा या नाटकाचं उदाहरण दिलेलं आहे. याशिवायही मराठीतील अनेक कविता, कादंबऱ्या, नाटकांचा तसेच कथांचा आपल्याला उल्लेख करता येऊ शकतो. पण इथे दोनच पुस्तकांचा संदर्भ आपण घेतलेला आहे. हे ललित वाङ्मय वाचकांच्या मनात कायमचं ठसलं ते त्या लेखनातील वाङ्मयत्वामुळे. यावरून ललित साहित्य हे शास्त्रीय साहित्यापेक्षा वेगळं आहे हे सहजपणे आपल्या लक्षात येतं. मला वाटतं उपरोक्त विवेचनावरून आपणास ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य यातील जो फरक आहे तो लक्षात आला असेल. धन्यवाद.